चला तर मंडळी, आज बनवूया एकदम साधी सिंपल अशी डाळ खिचडी। एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होते आणि खायला पण एवढी छान आणि टेस्टी लागते ना। अगदी घरातलं साहित्य वापरून आपण ही डाळ खिचडी बनवू शकतो। अगदी 2 ते 3 डाळी घालूनच आपण ही छान अशी आपली तयार होती डाळ खिचडी, एकदम छान आहे। तर चला पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर नाही इथे मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर आणि इथे एक बटाटा आहे ना बारीक कट करून घेतले सगळे। तर बघू शकता बटाटा मी अशा पद्धतीने कट केलेला आहे। सगळं मी इथं नॉर्मल जे भाज्या होत्या त्या मी इथं कट करून घेतल्या। त्यानंतर ना लगेच कुकरमध्ये 1 चमचा तेल घातलं, त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं। जिरं छान फोडणी दिल्याच्यानंतर त्यामध्ये ना लगेच मी कांदा घालून घेतला। कांद्याला छान असा कलर येईपर्यंत त्याला आपल्याला हलवून घ्यायचा आहे। हवं तर तुम्ही कांदा पटकन भाजण्यासाठी ना आपण यामध्ये मीठ टाकत असतो। मग यामध्ये मी अगोदरच मीठ टाकलं होतं। छान असा कांदा भाजला, त्यानंतर ना लगेच यामध्ये मी टोमॅटो पण घालून घेतलं सोबतच ना। टोमॅटो त्याला पण छान असं मी हलवून घेतलं। टोमॅटोला पण छान असं हे करून दिलं, फ्राय होऊन दिलं। टोमॅटो छान असं भाजल्याचं त्यानंतर ना त्यामध्ये लगेच मी पुन्हा कट केलेली मिरची आणि लसूण ते पण घातला। तुम्ही यामध्ये आलं लसूण घालू शकता, मी यामध्ये फक्त आहे ना लसूणच घातलेला आहे। आल्याचा जास्त मी वापर करत नाही, तर म्हटलं आज बिगर आल्याचंच बनावं, त्यामुळे मी यामध्ये ना नुसतं लसूण घातलेलं आहे। आणि बघू शकता अगदी 5 ते 7 मिनटं आहे ना याला छान असं कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर छान मसाले फ्राय झालेत ना, त्यामध्ये लास्टला आपल्याला घालायचा आहे बटाटा। आणि बटाटा पण अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला छान असा वाफेवरच ना छान असा हलवून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने। त्यानंतर ना मी यामध्ये ना 1.5 वाटी तांदूळ घातलेले आहेत। मी अगोदरच धुवून ठेवले होते, त्यामुळे धुतलेले मी 1.5 वाटी तांदूळ घातलेले आहे। त्यानंतर ना यामध्ये मी 1 वाटी डाळ घातलेली आहे। तर आता मला जास्त मुगाची डाळ आवडत असते, त्यामुळे मी जास्त करून मुगाची डाळच यूज करत असते। फक्त एक डाळ घातलेली आहे मी। आणि त्यानंतर ना यामध्ये थोडेसे मी हरभरे पण घातले होते, तर त्याचा व्हिडिओ तो कुठं स्किप झाला काय माहिती। तर त्यानंतर ना आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलं, 1 चमचा थोडंसं हळद घातली आणि याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। वरतून 1 चमचा आहे ना मीठ पण घातलं आहे आणि कोथिंबीर पण घातली आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम मिक्स झाले की घालायचं आहे। एकदम साधे सिंपल पद्धतीनं करत आहे, बघू शकता तुम्ही। छान असं मिक्स झाल्याच्या नंतर ना यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे। जास्त थंड पाणी नाही टाकायचं आणि जास्त गरम पण नाही, एकदम कोमट पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। अगदी इथं मी 2 ग्लास कोमट पाणी अगोदरच करून ठेवलं होतं पातेल्यामध्ये। मग ना यामध्ये मी 2 ग्लास कोमट पाणी घालून घेतलं आणि बघू शकता छान असं आपलं इथं एवढे तांदळाला पुरेसं झालं होतं आणि छान असं हलवून घ्यायचं आहे। तर आपण सगळं अगोदरच यामध्ये घातलं होतं, त्यामुळं मग छान हलवून घेतलं की लगेच ना कुकरला झाकण लावून आपल्याला त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या कमी गॅसवर आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आणि 2 ते 3 आपल्या इथे शिट्ट्या छान अशा झालेल्या आहेत। तर चला आपण लगेच आता गॅस बंद करू आणि आपल्या पूर्ण गॅसची हवा जाईपर्यंत आहे ना आपल्याला हे खोलायचं नाही आहे। आता 5 मिनिटांनी अशी गॅसची पूर्ण हवा गेली होती आणि तुम्ही बघू शकता किती छान एकदम आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे। बघताच तोंडाला पाणी सुटायला अशी आपली इथं डाळ खिचडी तयार होती। एकदम मऊसूत झाली होती, एकदम छान अशी 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपल्या इथं एकदम छान अशी डाळ खिचडी तयार होती। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला डाळ खिचडी आवडती का हे पण मला कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर ते पण मला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडलास तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा। असंच प्रेम असू द्या, असंच आशीर्वाद असू द्या। तर परत भेटूया अशाच एका नवीन छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।